नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. आज जसा सूर्य उगवला बातमी आली की ठाकरेंचा गट पुन्हा एकदा फुटला आहे. तसं पाहायला गेलं तर गेल्या कित्येक दिवसांपासून ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आणि ठाकरेंचे आणखी काही खासदार त्यांची साथ संगत सोडून जाणार अशी चर्चा होती. अखेर आज त्याच्यावर दिल्लीतूनच खबरा पोहोचू लागल्या. पहिल्यांदा बातमी आली की खासदार दिल्लीत पोहोचलेत. उद्धव ठाकरेंची साथ सोडून त्यांनी स्वतःचा स्वतंत्र गट स्थापन केलाय. नंतर कळलं की या गटाला ओम बिर्ला या लोकसभेच्या अध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे. लोकसभेच्या सभापतींकडून मान्यता मिळाल्याच्या नंतर या खासदारांचा अत्ता पत्ता कुणाला लागला नाही. दुसऱ्या बाजूला याच पाठोपाठ लगोलग दिल्लीतच असलेल्या संजय राऊतांची पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी या बंडखोरांना शिवी द्यायला सुरुवात केली. राऊतांची शिवीगाळ नवीन नाही, ती राऊतांनाही नवीन नाही. या सर्व पार्श्वभूमीवर दिवस जसजसा पुढे सरकत गेला तेव्हा संध्याकाळच्या सुमारास अचानक बातम्या यायला लागल्या की ठाकरेंचे खासदार फुटलेलेच नाही आहेत. हा सगळा गोंधळ सुरू आहे, तो सुरू राहणार आहे आणि तो याही पुढचा काही दिवस चालेल. कारण 19 जून हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेच्या इतिहासातला हा महत्त्वाचा दिवस यासाठी कारण तो शिवसेनेचा स्थापना दिवस आहे. शिवसेना या नात्यानं एकनाथ शिंदे 19 जूनला बंडखोरांना आपल्या पक्षात सामावून घेतील असं सांगितलं जात आहे. जर समजा आता एकनाथ शिंदेनी 19 जूनला या सगळ्या बंडखोरांना आपल्या पक्षात सामावून घेतलं तर तत्क्षणी शिवसेनेचे खासदार महाराष्ट्रात काँग्रेस विरोधी आघाडीतले सर्वाधिक खासदार होतील आणि भाजपा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर जाईल. आपोआपच एकनाथ शिंदे बडे भैया अर्थात मोठ्या भावाच्या भूमिकेत किमान लोकसभा स्तरावर होतील. हे होऊ दिलं जाईल का हा मुद्दा आहेच, पण त्याचबरोबर हेही समजून घ्यायला हवं की ठाकरेंच्याकडून त्यांच्या निष्ठा वगळून सातत्यानं लोकप्रतिनिधींना गळती का लागतीये. या निमित्तानं चर्चेत आपल्यासोबत असलेल्या मान्यवरांचा आपण पटकन परिचय करून घेणार आहोत. या चर्चेत आपल्यासोबत ठाकरेंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुषार रसाळ आहेत, प्रवक्ता या नात्यानं ते या चर्चेत आहेत. आपल्यासोबत शिंदेंचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शीतलताई म्हात्रे आहेत, त्यांचंही स्वागत चर्चेत. आणि भारतीय जनता पार्टीकडून या चर्चेत आहेत आपल्यासोबत अजितराव चव्हाण. तुषारजी, पहिल्यांदा आपला प्रश्न, लोक ठाकरेंना का सोडून जातात? असेल तर गेल्या 2019 पासून सगळीकडे पक्षांतर विरोधी कायदा जो आहे त्याची पायमल्ली केली. त्यानंतर गोमंतक पार्टीचे 2 खासदार हे जेव्हा फुटले गेले त्यावेळेस गोव्याचं जे हायकोर्ट होतं त्या हायकोर्टाने चुकीचा निर्णय दिला. म्हणजे विधानसभा अध्यक्ष जे त्यांचा निर्णय कायम ठेवला आणि त्याला चॅलेंज केलं गेलेलं आहे हायकोर्टामध्ये. तुषारजी, मला मुद्दा लक्षात येतोय, मात्र एक छोटीशी विनंती आहे, वेळेची मर्यादा प्रत्येकाला आहे. इतिहासात जायला नको, आपण पटकन मुद्द्यावर येऊ. ठाकरेंना लोक का सोडून जातात याचं उत्तर? ठाकरेंना सोडून जातात असं काही नाहीये. ईडी सीबीआय याच्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावरती दबाव आणला जातोय आणि त्यामुळेच हे फक्त ठाकरेंना. तुम्ही मला एकच सांगा ना की आजपर्यंत असं कोण बोललंय का की मला बीजेपीचे तत्व पटलेत म्हणून मी तिकडे चाललोय किंवा दुसऱ्या पार्टीचे मला तत्व पटलेत? आजपर्यंत सांगताना यांनी 2च गोष्टींचे उदाहरणं दिली आहेत की नॉट रिचेबल असतात किंवा आम्हाला वागणूक देत नाही. अहो 2-2, 3-3 वर्ष तुम्ही पक्षामध्ये राहतात, त्या पक्षाच्या एबी फॉर्म वरती तुम्ही निवडून येता, तेव्हा तुम्हाला कळत नाही का? आपण आता तुषारजी असं म्हणालात ईडी सीबीआयच्या धाकानं लोक जात आहेत, हा तर्क एका बाजूला असू शकतो. लगोलग अजितरावांना उत्तर देण्यासाठी संधी देतो, पण अजितराव थोडा वेळ थांबा. एक पटकन प्रश्न आधी त्यांच्याचकडे घेतोय. तुषारजींना आजचा दिवस खरं तर त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून त्यांना थोडीशी संधी जास्त आहे. मला एक सांगा तुषारजी, अहो ठाकरेंना सोडून लोक आज नाही जात आहेत, छगन भुजबळांपासून जात आहेत. छगन भुजबळ, राज ठाकरेंसारखी माणसं बाळासाहेबांना सोडून गेलेली आहेत. त्यावेळेला कुठे ईडी सीबीआय होतं? उद्धव ठाकरेंच्या वेळेलाही पक्षाला गळती लागलेली आहे. आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? बघा,
शिवसेना जे आहे ना तो असा पक्ष फॅक्टरी बोलू शकतात एक प्रकारे. यांना स्वतःची जी फौज आहे ती निर्माण करताना आहेत. यांच्याकडे केशवा माधवा हे सगळं चालतं. तुम्ही पाहिलं असेल माधव भंडारी, केशव उपाध्याय यांना फक्त सतरंजा उचलण्यासाठी ठेवलेलं आहे. यांना स्वतःची पोरं निर्माण करता येत नाही, यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांना मोठं करता येत नाही. आणि जर पाहिलं असेल तर आमची मुलं यांना मांडीवर घ्यावी लागतायत. म्हणजे एक प्रकारे शिवसेनेत एखाद्या दगडाला सिंदूर जरी फासला तरी तो देव होतो हे त्यांनी मान्य केलेलं आहे. यांना स्वतःची कार्यकर्त्यांची फळी मोठी करायची नाहीये. इकडनं तिकडनं आयात केलेली मुलं यांना घ्यायची. तुषारजींच्या मुद्द्यावर एका मिनिटामध्ये आपण अजित पवारांचं माफ करा अजित चव्हाणांचं उत्तर घेऊयात. अजितराव आपण बोलाल. लगोलग शीतलताई म्हात्रेंकडे मला पोचायचंय कारण सगळ्यात जास्त आक्षेप आता शिंदे गटावर होत आहेत, पण ईडी सीबीआयचा मुद्दा आलाय म्हणून आधी आपल्यापर्यंत येतोय. अजितराव, टीव्हीची स्क्रीन इतकी स्वस्त आणि सोपी नाहीये. तुषार रसाळ नवीन प्रवक्ते आहेत. माझी त्यांना विनंती आहे की तुषारजी आरोप करत असताना आपण ठीक आहे आज व्यथित आहात, मला सगळं मान्य आहे, परंतु आपण आमच्या विचारधारेवरती जो आरोप केलेला आहे तो मला अजिबात मान्य नाही आणि मी याचं अतिशय सडेतोड उत्तर देऊ शकतो. तुमचं तुम्हाला सांभाळता येत नाही आणि तुम्ही दुसऱ्यावरती काय आरोप करता. माननीय एकनाथराव शिंदेचं नेतृत्व आवडलं म्हणून हे सगळे लोक त्यांच्याबरोबर गेले असतील लोकशाहीनं. ओ तुषार रसाळ, काय तुम्ही सांगतो केशवा माधवा, भारतीय जनता पक्षासारख्या अतिशय सर्वसामान्यांना समजणाऱ्या कोण भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या पदावर नीट बोल, नीट बोल, बोलतोय, नीट बोल, बोलतोय, बोलतो इतक्या खालच्या पातळीवर बोलायची आपली लायकी आहे का? मी खरंच माध्यमामध्ये इतक्या वाईट शब्दात तुमच्या लोकांची लायकी काढली पाहिजे. मराठी मीडियाला जाब विचारतो. यांच्या उद्धव ठाकरे घरात बाहेर पडत नाही, यांच्या युवराज मुंबईतून बाहेर पडत नाही. एक मिनिट अजितराव एका गोष्टीच्यासाठी आक्षेप इथे नोंदवतो आहे. तुषार रसाळ, एक मिनिट. एक टीव्ही चॅनलचा अँकर पक्षामध्ये घेतला गेला तर काय पक्षाला प्रॉब्लेम होतोय? तुम्हाला काय अडचण आहे त्याची? तुम्हाला या स्तरावर चर्चा नेण्याची गरज काय आहे? त्या कदाचित एखाद्या व्यक्तीच्या मागे 1000-10,000 लोक असू शकतात. या भाजपमध्ये उत्तमराव पाटलांचा वारसा चालवणारा चौथ्या पिढीमधला कार्यकर्ता आहे. हे असं नाही तुमच्यासारखं. आलं का लक्षात? तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचे विचार सांभाळता आले नाही म्हणून हे दिवस आहेत. शिवसेना एकनाथराव या महाराष्ट्रामध्ये आणि शिवसेनेच्या नेतृत्वाची भुरळ पडली, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाची भुरळ पडली म्हणून हे लोक लोकशाही मार्गानं. प्रसादजी, मला एक प्रश्न या ठिकाणी या लोकांना विचारायचा आहे. लोकशाही मार्गानं 1/3 लोक ज्यावेळेला जातात त्यावेळेला ती कायदेशीर संविधान समंत असतं आणि एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे यांची दुसरी फळी तयार नाही. यांचे बाकीचे तर जाऊ द्या सोडा, दुसरे प्रवक्ते तयार नाही. एकट्या संजय राऊतनी कसं असतं, एक शकुनी युद्धात न उतरता अख्ख्या कुळाचा नाश करू शकतो. याचं उदाहरण संजय राऊत आहे. मराठी माध्यमांना शिव्या घालायच्या, मराठी पत्रकारांना शिव्या घालायच्या. आपण या चर्चेला मर्यादेत आणि मुद्द्यांवर ठेवायला हवं. मला आता शीतलताई म्हात्रेंपर्यंत जायचंय. अजितराव थोडंसं थांबा. तुषार रसाळ आणि शीतल म्हात्रे यांच्यामध्ये आता आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. शीतलताई, माझा आवाज नीट आपल्यापर्यंत पोहोचत असेल? एका गोष्टीचा खुलासा आपण पटकन करायला हवा. संध्याकाळच्या सुमारास ही बातमी अचानक यायला लागली आणि या निमित्तानं एका चर्चेला आपल्या या नवं वळणही गरजेचं आहे की कोणी फुटलंच नाही म्हणे. ठाकरेंच्याकडून असं सांगायला सुरुवात झाली की म्हणे फुटलेलंच नाही, सगळेजण सुरक्षित आहेत, आमच्या बैठकांमध्ये सगळेजण येतील. माझी एक विनंती आहे आमच्या प्रोड्युसरला की कृपया तुषार रसाळ आणि अजितरावांना याची कल्पना द्या. चर्चा पुढे सरकली आहे आणि शीतलताई बोलतायत. शीतलजी, आपण बोलणार आहात. प्रसादजी, प्रथमतः उबाटाच्या प्रवक्त्याची जी मानसिक स्थिती आहे ती आम्ही नक्कीच समजू शकतो, परंतु यांनी कुठेतरी आत्मपरीक्षण करायचं ठरवलंय की नाही? सतत तुमचे आमदार, तुमचे खासदार का बरं तुम्हाला सोडून जातात? याचा कधीतरी तुम्ही विचार करणार आहात की नाही? प्रत्येक वेळेला ईडी आणि बाकीच्या गोष्टींना दोष देऊन चालणार नाही. तेव्हा जेव्हा तुम्ही एक बोट दुसऱ्यांकडे दाखवता तेव्हा उरलेली 4 बोटही तुमच्याकडे आहेत. का बरं तुम्ही कुठल्याच इलेक्शनला बाहेर पडला नाहीत? आज नगर परिषदा झाल्या, महानगरपालिका झाल्या, आमदारकीचे इलेक्शन झाले, कुठे होते हे बाप बेटे? का बरं ते बसून राहिले? आज खासदार भेटू शकत नाहीयेत. खासदाराला भेटायला मध्ये 3 माणसांची परवानगी घ्यायला लागते.
तर मला असं वाटतं की आपल्याकडून आपली लोक जर सोडून जात असतील तर प्रत्येक वेळेला दुसऱ्याला दोष देऊन होणार नाहीये. ठीक की आहे एवढी लोक का शीतलताई, बरं शीतलताई, जातात? या 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 स्तराची चर्चा राहील, पण आता चर्चेला एक नवीन वळण लागतंय आणि त्याच्यात सातत्यानं हे सांगितलं जात आहे की खासदार फुटलेलेच नाहीयेत. वस्तुस्थिती काय आहे? खासदार तुमच्यासोबत आले आहेत, येणार आहेत, घडणार आहे काय आहे? बघा, हे जे काही चाललेलं आहे ते दिल्लीला चाललेलं आहे. आम्ही मुंबईमध्ये आहोत, त्याच्यामुळे आता तिथे नक्की काय चाललेलं आहे हे मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्हीच जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकाल. पण मला तरी पण राहून एक प्रश्न पडतो की जे खासदार कालपर्यंत त्यांचे होते ते अचानक नॉट रिचेबल होतात, त्यांचे खासदार कुठे गेलेत हे त्यांना माहिती नाहीये आणि अचानक या सगळ्या खासदारांना शिवीगाळ सुरू होते. कुठल्या प्रकारचा हा पक्ष आहे? आज तुमचे खासदार कुठे ते तुम्हाला माहिती नाहीयेत. मला वाटतं हे याच्यासारखी शोकांतिका असू नये आणि यांचे महाप्रवक्ते शिवीगाळ करतायत मीडियावर. अगदी तो शिवीगाळीचा मुद्दा गंभीर आहे, निषेधार्ह आहे. तुषार रसाळांना त्याचं उत्तरही सार्वजनिकरित्या कधी ना कधीतरी मागितलं जाईल. आत्ताच्या घडीला तुषार रसाळ आपल्याला भूमिका घेता येणार आहे का की तुमचे खासदार आहेत कुठे याची माहिती तुमच्याकडे आहे? उद्या तुम्ही जी बैठक बोलावलेली आहे त्याला ते हजर राहणार आहेत हे ठामपणे छातीवर हात ठेवून सांगू शकता? बघा, आता उद्या सकाळी संसदीय बैठक त्याचा व्हीप जाहीर करण्यात आलेला आहे. शीतलताई मगाशी जे बोलले ते आम्ही सांगतो की आम्ही आमच्या पक्षामध्ये आत्मपरीक्षण, आत्मचिंतन सगळं आम्ही करत आहोत आणि उद्या 11 वाजता जी संसदीय बैठक आहे त्यात तुम्हाला सगळं क्लिअर करेल. नाही पण तुषारजी तुम्ही हे सांगून टाका ना की आमचे सगळे खासदार उद्याच्या बैठकीला येतील. अहो शीतलताई, कसं आहे उद्या सकाळी म्हणून कळेल तुम्ही ना. त्यांना शिवीगाळ करत लोकांनी होतात सार्वजनिकरित्या. जर तुमचे खासदार तुमच्यावर केलं. होते, आज 4 ते 5 लाखाच्या अहो, मतांनी जे निवडून आलेले खासदार आहेत त्यांना तुम्ही शीतलताई, शिवीगाळ करताय. जर ते तुमचे खासदार आहेत तर शिवीगाळ शीतलताई, का बरं करताय याचंही उत्तर तुम्ही द्या. शीतलताई शिवीगाळ, आता तुम्ही जर मराठी भाषा बघितली तर त्यामध्ये एका मला शब्दाला वाटतं 2-3 अर्थ असतात. हे उत्तर फार हास्यास्पद आहे. नाही, जे शीतलताई कसं आहे? स्वतः जे पत्रकार आहेत, संपादक आहेत, त्यांच्या तोंडून सतत ही अशा पद्धतीची भाषा बघितली आहे का? अशा पद्धतीची भाषा सार्वजनिकरित्या वापरणं योग्य आहे का? याच्यातून तुमचा फ्रस्ट्रेशन दिसतंय. किती फ्रस्ट्रेट आहात तुम्ही? आज तुमचे अरविंद सावंत त्यांना घेऊन गेले म्हणून ते पत्रकारांशी बोलत आहेत. शीतलजी, आपला आवाज ये जा करतोय, आपला आवाज ये जा करतोय. नेटवर्क थोडंसं खराब आहे म्हणून मी आपल्याला थांबवतो. अजितरावांना संधी देतोय. अजितराव, माझा प्रश्न आपल्याकडेसाठीच आहे. आपला मगाशी एक अँकर म्हणून उल्लेख झाला, आता तुम्ही या गोष्टीच्या बद्दल एक वक्तव्य किमान करणं अपेक्षित आहे की तुम्हाला कधी माध्यमांमध्ये अशा प्रकारचे शब्द सार्वजनिकरित्या उच्चार करायची परवानगी होती का? मराठी भाषा अशीच असते म्हणून त्याचं अत्यंत लाजिरवाणं समर्थन करतायत संजय राऊत. अजितराव, आपल्याला विचार. प्रसाद सर, मी एक पत्रकार म्हणून याचा आधी निषेध करतो, कारण मला असं वाटतं की संजय राऊत हे संपादक आहेत हे सांगायला सुद्धा वाईट वाटावं इतका त्यांचा भाषेचा स्तर घसरलेला आहे. ते मीडियाच्या बूम्सवरती थुंकतात, ज्याची आम्ही पूजा करतो. त्याच्यानंतर ते अतिशय वाईट अश्लाघ्य पद्धतीने बोलतात, शिवीगाळ करतात. आज तर त्यांचा सर्वस्वी तोल सुटलेला दिसला. राजकारणामध्ये काय आहे, एकतर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांचे सल्ले ऐकून जे डिसिजन्स घेतले आणि या सगळ्याचं खापर आपल्यावर फुटणार आहे हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांचा पूर्ण तोल घसरला होता. ते स्पष्ट दिसत होतं. शीतलताई आमच्या भगिनी या चर्चेमध्ये आहेत, महाराष्ट्रातल्या कोट्यवधी भगिनी हा शो पाहत असतील, त्यामुळे त्यांनी जो शब्द वापरला तो आपण चर्चेतही उद्धृत करू शकत नाहीत. दुर्दैवानं महाराष्ट्रातली माध्यमं इतक्या मोठ्या प्रमाणावरती मीडिया कव्हरेज या मंडळींना देत असताना सुद्धा मराठी माध्यमांवरती त्यांनी ज्या पद्धतीनं तोंडसुख घेतलं, मतदारांवरती ज्या पद्धतीने तोंडसुख घेतलं, मला असं वाटतं हे मानसिक तोल सुटल्याचं पूर्ण लक्षण आहे. अजितराव, तुम्ही याच उत्तरामध्ये एक अत्यंत वेगळा मुद्दा आणला, त्याबद्दल धन्यवाद. चर्चेला नवं वळण त्यामुळे मिळतंय आणि त्यावर आता तुषार रसाळ आणि नंतर शीतल म्हात्रे बोलणार आहेत. तुषारजी, संजय राऊतांचं ऐकल्यामुळे ही परिस्थिती झाली असा निष्कर्ष एक आता या चर्चेत आला, बोला. अजिबात तसं काही नाहीये. एकमेव व्यक्ती संजय राऊत साहेब असे आहेत की ज्यांना 100 दिवस जेलमध्ये जावं लागलं तरी देखील तो माणूस कुठे हटला नाही. जावं लागलं तेही सांगा. त्यांच्यावरती अरे मग का सोडलं तुम्ही बाहेर? का सोडलं? हे अजितजी आता जे बोलतात ना, अजितजींचं जेवढं वय आहे ना तेवढी पत्रकारितेचा एक्सपिरियन्स आहे त्यांना. काय बोलतात त्यांच्याबद्दल तुम्ही?
मला अभिमान आहे की अशा पद्धतीची पत्रकारिता मी केली नाही. जितके दिवस केली, तटस्थ केली, चांगली केली. आणि दुसरा विषय, तुषारजी, मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं की काही फार चांगलं काम करून सन्माननीय संजय राऊत जेलमध्ये गेले नाही ना. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेल्या माणसाला तुम्ही 100 वर्षांनी काय इतिहासात लिहून ठेवाल असं की ते स्वातंत्र्य सैनिक आहेत, जेलमध्ये गेले असं सांगता. हे काय बरोबर नाही. पुरावे असतील तर त्यांना जेलमध्ये टाका. अहो, असं आहे की सन्माननीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडायला त्यांनी उद्युक्त केलं आणि त्याचे हे सगळे परिणाम आहेत. अजितराव याचं उत्तर घेऊयात ना. अजितराव उत्तर घेऊयात. उद्धव ठाकरे कोणाचं ऐकून पक्ष चालवतात याचं उत्तर देऊ द्या. तुषार रसाळ बोलतायत. तुषारजी, एका मिनिटात उत्तर द्या. हो का? अहो ऐका ना, तुम्हाला एक तुमचे कार्यकर्ते वाढवता नाही येत आणि तुम्ही आम्हाला शिकवणार. राऊत आणि हा पक्ष रसातळाला पोहोचवलेला आहे हे कधीतरी मान्य करा. शीतलताई, त्यांना जेव्हा असे शीतलताई, आमदार खासदार निघून जातात तेव्हा एक आसुरी आनंद मिळतो त्यांना. हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि तुम्हाला फोडताना आसुरी आनंद मिळत नाही का? दुसऱ्यांची उभाट्याचे कार्यकर्ता देखील त्याला वैतागलाय. प्रत्येक वेळेला शिवराळ भाषा वापरणं हे बंद करा, त्यांना सांगावं. आणि प्रसादजी, मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. अजून एक मुद्दा सांगायचा निवडून आले, त्यामुळं त्यांचं काही तुम्ही बोलू नका. स्वतंत्र शिवसेना पक्ष म्हणून निवडून आले. तुषार रसाळ यांना उत्तर देण्याची संधी होती. माफ करा, मला अजितराव आणि आपल्या सोबत असलेल्या शीतलताईंना सांगावं लागेल. तुषार रसाळ यांना उत्तर देण्याची संधी होती. त्यांच्याकडून अजून उत्तर येत नाहीये की उद्धव ठाकरे कोणाचं ऐकून पक्ष चालवतात. त्यांच्याकडे उत्तर नाहीये. त्यांच्याकडे फक्त शिवराळ भाषा आहे. चालवत नाहीये कोणी कोणाचं. मला उत्तर द्यायची संधी द्या ना. बिलकुल बिलकुल तुषारजी, आपलीच संधी सुरू आहे. माझी विनंती आहे, शीतलताई एकदा ऐकून घ्या. शीतलजी ऐका जरा. अजितराव, आपण पण ऐकून घ्या. तुषार रसाळांचा दिवस आहे आज. संपूर्ण जगभर जाऊन सगळ्यांशी संवाद साधतात. त्यांचं वन टू वन थेट आणि ते सगळ्यांची सगळ्या टीव्हीवरती येतं. प्रसादजी, आदित्य ठाकरेंबद्दल मला एक मुद्दा मांडायचा आहे. बिलकुल 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 मी मांडू देईन. वेळेची मर्यादा पाळायला हवी. मला तुषार रसाळकडून उत्तर घेण्याच्यासाठी वारंवार त्यांच्याकडे जावं लागतंय. चर्चा फिरून फिरून परत तिथेच येते. एका गोष्टीचं उत्तर आता नवीन, तुमच्याकडे जर उत्तर नसेल तुषार रसाळ, तर तो मुद्दा सोडून नव्या मुद्द्यासाठी आपल्यापर्यंत येतोय. तुषार रसाळ, माझं ऐकायला हवं आणि माझी विनंती आहे थोडंसं थांबायला हवं. याच निमित्तानं एक पुढचा प्रश्न घेऊन तुषार रसाळ आपल्यापर्यंत येतो की याच स्थितीमध्ये जर समजा तुम्ही अजून काही दिवस राहिलात तर तुम्ही महाराष्ट्रात शोधून सापडाल का? 100% आम्ही वाढणार, जास्त वाढणार. आणि कोण बोलतोय तुम्हाला आमच्याकडे कार्यकर्ते नाहीये? आजही तुम्ही चेक करा. आज जेवढी मतं पडलेली आहे, सेकंड नंबरचा पक्ष कुठेही जा, सेकंड नंबरची मतदान लोकांनी आम्हाला केलेलं आहे. अहो, बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं ना तेव्हाच लोक तुमच्यापासून दूर गेलेली आहे. ते लक्षात ठेवा तुम्ही. म्हणजे तुम्ही तुम्ही लक्षात ठेवा, माझ्या पक्षाचा काँग्रेस झाला तर मी माझा पक्ष बंद करणार. हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे काय करून ठेवलंय पक्षाचं तुम्ही? तुमचे महाप्रवक्ते सांगताय की तुम्ही असे छोटे छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करा. हे बोलणारे संजय राऊत, याच्यावर काय उत्तर आहे तुमचं? म्हणून तुमच्याकडे तुम्ही काय संजय राऊत म्हणतात की छोटे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावे? याचं उत्तर द्या. जी अशा पद्धतीने चर्चा करणं खरंच काही अर्थ नाहीये आणि यांच्याकडे कुठल्याही प्रश्नांची उत्तर नाहीये. कालच्या पत्रिकेत तुमचं नाव होतं का वाशीच्या? का मला आंदोलन आदित्य ठाकरे हे 19 तारखेला वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांना कार्यकारी अध्यक्ष करणार होते आणि हे कुणालाच मान्य नव्हतं. कुठल्याही खासदाराला हे मान्य नव्हतं. त्याच्यामुळे खासदार सोडून गेलेले नाहीत का, हे याची सुद्धा माहिती घ्या. एक मिनिट शीतल म्हात्रे, आपण या चर्चेत एक नवाच अँगल आणता आहात. अजितराव, थोडंसं थांबा. मी हा नवा अँगल ऐकतो, परत एकदा प्रेक्षकांपर्यंत तो आणतो, कारण ही नवी माहिती आहे. शीतलजी, आपण काय म्हणताय? कोण कार्यकारी अध्यक्ष होणार होतं? दिनाच्या दिवशी, जो आता 19 तारखेला परवा वर्धापन दिन आहे शिवसेनेच्या, या वर्धापनाच्या दिवशी आदित्य ठाकरे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे लोक जाहीर करणार होते. आता तुम्ही लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेवर आमदार म्हणून जाणं मान्य केलं नाही.
याचं कारण समजलं शीतलताई, की तुम्हाला या उद्धव ठाकरे सगळ्या हे आता राजकारणापासून दूर चाललेले आहेत. यांना राजकारण आता नको आहे. त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी स्वतःला आमदार म्हणून घोषित करणं टाळलं आणि अशा वेळेला पूर्ण पक्षाची धुरा ही आदित्य ठाकरेकडे द्यायचं त्यांनी ठरवलं होतं अशी आम्हाला माहिती मिळते. आणि यालाच कंटाळून खासदार हे नाराज होते. कारण एवढ्या लहान वयाच्या मुलाच्या हाताखाली काम करणं, जे 30-30, 40-40 वर्ष काम करतायत, यांना मान्य नव्हतं. आणि आदित्य शीतलताई, ठाकरेची कार्यपद्धती शीतलताई. ही माहिती होती खासदारांना. तुषार म्हणून हे रसाळ खासदार वैतागले होते. तुषार रसाळ आणि हा म्हणून हे हा हा खासदार हा मुद्दा एक चर्चेला नवा अँगल देतोय. तुम्ही याचं उत्तर द्या की खांदेपालट होत राहतात, खांदेपालटाच्या नुसार पक्ष बदलले जातात. जे घरगुती पक्ष आहेत तिथे तर स्वाभाविकरित्या वडिलांनंतर मुलगा, मुलानंतर त्यांचा मुलगा, हीच परंपरा चालत राहते. शिवसेनेमध्ये ज्या वेळेला उद्धव ठाकरे सक्रिय झाले तेव्हा ते वयानं बऱ्यापैकी जास्त होते. आजच्या स्थितीमध्ये आदित्य ठाकरे आले की आदित्य ठाकरेंच्या सोबत त्यांची मित्रमंडळी ही या ठाकरे गटाचा कब्जा घेईल, ही भीती तुम्हाला वाटते की नाही? अजिबात वाटत नाहीये. आणि शीतलताईंना ही गोष्ट कुठून कळाली मला माहित नाही. त्यांचं जे काय नेटवर्क आहे किंवा तारखेला हे जाहीर मान्य करा, तुम्ही करणार नाही नाही सांगा की एवढं नाही शक्य करणार नाहीये आम्ही. म्हणून बोला बरं. मान्य करतो. नाही शक्य आहे. मान्य करतो. बोलतो ना आता तुमच्या समोर बोलतो. तुम्हाला कुठून चुकीच्या चालेल. गोष्टी करतात. मला वाटतं तुम्ही हे आम्हाला स्वतःचा एकदम पक्ष authentic-रित्या कळलेलं आहे. हे वाढवण्यापेक्षा जेव्हा उद्धवजी दुसऱ्यांमध्ये चर्चेचा विषय आणला, दुसऱ्यांमध्ये की काहीतरी आदित्यला का चुकीचं कार्यकारी अध्यक्ष करू पसरवायचं. नये, त्याच्यानंतर ही चलबिचल खासदारांमध्ये झाली आणि तेव्हा खासदारांना अहो, कळलं की आपलं शीतलताई, भविष्य आता अंधारात जाण्याची शीतलताई, शक्यता आहे. जुन्या कारण आदित्य ऐका ना, ठाकरेचं शीतलताई, पेशवी खोट्या गोष्टी आणि आदित्य करण्यापेक्षा ठाकरेच्या स्वतःचा पार्ट्या पक्ष, आणि आदित्य ठाकरेची स्वतःच्या जीवावर मित्रमंडळी कसा मोठा हे करता आम्हाला येईल, माहिती आहे. याकडे जरा लक्ष कदाचित द्या. आता जे बोलतात शीतलताई, प्रवक्ते त्यांना हे माहिती स्वतःचा नसेल, पक्ष पण ही कसा गोष्ट मोठा करता आम्हाला येईल, माहिती आहे. स्वतःच्या आणि म्हणून हिमतीवरती खासदार नाराज झाले अशी चर्चा आहे. मतदारांकडनं कसा मोठा याच्याबद्दल करून घेता उत्तर येईल. द्या. ठीक आहे, आपण चर्चेत एक आणखी नवा मुद्दा घेऊ. वेळेची मर्यादा आहे, प्रत्येकाला लक्षात घ्यायला हवं. आणि अजितराव आपल्यापर्यंत येतो. अजितराव, इथे मुद्दा असा आहे की दिवसभरामध्ये एक आणखी चर्चा होती, ती म्हणजे करता करविता भाजप आहे, पडद्यामागे गप्प बसलेला आहे. खरं खोटं सांगा. प्रसाद सर, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक संबंध आहे. तो म्हणजे शिवसेना आमचा मित्रपक्ष आहे, सरकारमधला सहभागी पक्ष आहे, एनडीए मधला घटक पक्ष आहे. तो मजबूत होत असेल तर निश्चितपणे आम्हाला समाधान वाटण्यासारखंच आहे. परंतु आमच्या दृष्टीनं आम्ही तटस्थपणे तिसरी व्यक्ती म्हणून या सगळ्याकडे पाहतोय. कारण ही जी सगळी मंडळी गेलेली आहे ही सन्माननीय एकनाथ शिंदेजींच्या कार्यकुशलतेवरती विश्वास ठेवून एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत गेलेले लोक आहेत. आणि लोकशाही मार्गाने गेलेले आहेत. ते काही चोरून लपवून किंवा बाकी असं काही नाही. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात करून ठेवा, गेलेली आहे. लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे. एक तृतीयांश बहुमताला या निवडून गेलेल्या लोकांना जर असं वाटत असेल, थोडं लोकशाही आपण लक्षात घेतली पाहिजे. आमच्या निवडून दिलेल्या खासदारांनी पंतप्रधान निवडायचा असतो. प्रत्येक मतदार जर असं म्हणायला लागला की नाही रे बाबा, मला तुम्ही निवडून दिलेला हा पंतप्रधान नाही आवडत नाही, असं नसतं. लोकशाहीमध्ये एक प्रक्रिया आहे. वेळेची मर्यादा घेऊन मी इतकंच सांगतो, भारतीय जनता पक्षाची भूमिका इतकीच आहे की जे काही घडलं त्या बाबतीत उभाठानं आत्मपरीक्षण करावं आणि शिवसेनेची ताकद वाढत असेल तर आम्हाला आनंद. पण मग अजितराव, एका गोष्टीचं उत्तर प्रामाणिकपणे तुम्हालाही द्यायला हवं. या भारतात कुठेही पक्ष फुटले की तुमचंच नाव काय येतं? तृणमूल फुटला, भाजप जबाबदार. अजून कोणी फुटलं, भाजप जबाबदार. ठाकरेंचा माणूस फुटला, भाजप जबाबदार. उद्या परवा समाजवादी फुटायला निघाली आहेत, त्यालाही भाजप जबाबदार. असं का व्हावं? काय होतं, आतमध्ये एक राम असतो, हृदयामध्ये राम असतो. त्या रामाचा खरा जर आवाज ऐकला तर प्रत्येकाला उपरती होते. आणि मला असं वाटतं माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे काही राष्ट्रीय विचाराच्या मागे येत आहेत ना लोक, यांना समाधानच वाटेल. कारण यानं देशहिताचे निर्णय घेण्याकरता मोदीजींचे हात बळकट होणार आहेत. महिला आरक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल, मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा मार्ग प्रशस्त होईल. महिला आरक्षणाबद्दल बोलताय तुम्ही. ठाण्यामध्ये तुमच्या नगरसेविकेने एका वयोवृद्ध महिलेला तुषारजी, एक मिनिट. तुषारजी, चर्चेला अत्यंत लोकल लेवलला घेऊन येऊ नका. मला सांगा, इथे अजित चव्हाण असं बोलून गेले की जे कोणी पक्ष बदलतायत ते मोदींच्या विचारांवर प्रभावित होऊन देशाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सोबत येत आहेत. यावर बोला. 1 मिनिटाचा वेळ आहे, नंतर शेवटचा अर्धा मिनिट शीतलताईंना मिळणार आहे. पटकन. असं अजिबात नाहीये. आजपर्यंत जेवढेही खासदार, आमदार किंवा नगरसेवक फुटलेले आहेत त्यांनी कोणी हे वाक्य वापरलेलं नाहीये की आम्ही त्यांच्या विकास कामांकडे बघून
किंवा त्यांचं जे काय विजन आहे त्यांच्याकडे बघून आम्ही चाललोय, असं कुठलाही आमदार, खासदार किंवा नगरसेवक बोललेला नाहीये आजपर्यंत. या लोकांना कुठल्या ना कुठल्या, आता तुम्ही हेच बघा ना की जे ओमराजे निंबाळकर आहे त्यांच्या वडिलांचा आणि ड्रायव्हरच्या खुनाचा निकाल काल होणार होता, तो पुढे 2 दिवस का ढकलला गेला? अहो का खोटं आहे. ढकलला गेला? कारण की अरे कसलं खोटं आहे? कुठेही कालकाकीय न्याय लावता का तुम्ही रसाळ? काय बोलता, काय गोष्टी करता? कसा शक्य आहे का हो हे? न्यायालयाच्या निकालाला कारण त्यांचं- आणि काय एका दिवसात न्यायालयाचा निकाल लिहून होणार आहे का? आणि तो इकडचा तिकडे अहो, करताय 2 दिवस पुढे ढकलला ना तुम्ही, 2 दिवस तुम्ही हे पुढे असं- ढकलला ना. याला म्हणतात फेक नरेटिव्ह पसरवणं, खोटा नरेटिव्ह ठीक आहे. पसरवण्यात तुम्ही अरे, वाकब fake करा. narrative आमच्या- ठीक आहे, चर्चेला- चर्चेला वेळेची मर्यादा आहे. मला आपल्याला दोघांनाही, अजितराव आणि त्याचबरोबर तुषार रसाळ, थांबवावं लागेल. पण चर्चेचा समारोप करत असताना एका गोष्टीचा खुलासा निश्चित लागेल, तो शीतलताई आपण द्यायचा आहे. 19 जूनला शिवसेनेच्या वर्धापन दिनामध्ये तुमची संख्या भाजपच्या खासदारांपेक्षा वाढणार आहे की नाही? मला असं वाटतं याच्यासाठी आपण 19 तारखेचीच वाट बघितली पाहिजे. पण एक मात्र नक्कीच सांगेन की जर खासदार, आमदार किंवा सर्वसाधारण कार्यकर्ता जर पक्ष सोडून जात असेल तर तो का जातोय याचं कधीतरी आत्मपरीक्षण उभाटाने करावं, तरच त्यांना त्यांचं खरं उत्तर मिळेल. कारण आता काय झालंय ना की आदित्य ठाकरेला कसं पक्षामध्ये सेट करायचं याच्यावरच जास्त विचार चाललाय. बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे हे मात्र ते विसरले, पण आदित्यला कसं सेट करावं याच्यासाठी हा सगळा चाललेला खटाटोप आहे आणि यालाच कंटाळून सगळी जण बाहेर पडतायत हे लक्षात घ्या. बिलकुल, आपल्याला वेळेची मर्यादा आहे. या चर्चेत विविध मुद्दे आले आणि त्याच निमित्तानं हाही निष्कर्ष निघणं गरजेचं आहे की लोक सोडून का जात आहेत तर ती कुठे जात आहेत आणि जिथे जात आहेत तिथे ती किती दिवस टिकणार आहेत. आपण सर्व प्रवक्ते या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.